आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। घरात फूट पाडू नका, मी चूक केली। पवार कुटुंबामध्ये पडलेल्या फुटीवरून अजित पवारांची पुन्हा एकदा कबुली। खोलवर झालेल्या जखमेचा व्रण जात नाही, जखम वरती बुजल्यासारखे दिसते मात्र व्रण कायम राहतो। अजित पवारांच्या चुकीच्या कबुलीवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी केलेली चूक करू नका, अजितदादांनी चांगलं सांगितलं। अजित पवारांनी भाग्यश्री आत्राम यांना दिलेल्या सल्ल्यानंतर छगन भुजबळांचं वक्तव्य। अजूनही चूक भूल करू नका, बापासोबत राहा। वस्तादानं एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू नका। अजित पवारांचा धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला इशारा। भाग्यश्री आत्राम यांचा 11 किंवा 12 सप्टेंबरला पवार गटात प्रवेश। दगा करणाऱ्यांना नदीत फेकून दिलं पाहिजे। जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्मराव बाबा आत्राम यांचा शरद पवारांना सवाल। अजित पवारांना ही सुबुद्धी पक्ष फोडण्याआधी आली असती तर पश्चातापाची वेळ आली नसती, विजय वडेट्टीवार यांची टीका। शरद पवारांची साथ सोडल्याची अजित पवारांना खंत असेल, मात्र आता अजितदादा खंबीरपणे महायुतीसोबत आहेत, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरे आणि खैरेंमध्ये स्टेजवरच वादावादी। खैरे आणि नंदकुमार घोडेले पक्षपात करत असल्याचा संदीपान भुमरेंचा आरोप। संदीपान भुमरेंचा सन्मान केला तर चुकीचं काय? खैरे भुमरेंच्या वादावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर माणसांनी स्वतःमध्ये बदल घडवायला हवा, शिरसाट यांचा खैरेंना टोला।